आम्ही निघालो होतो बाहेर कशासाठी ते सुद्धा पुढे सांगतेच. तरी माझी सर्वज्ञ कशी बाईक करते बघा. तिला सुद्धा आता व्हिडिओ बनवायची सवय झाली. तर गाडीवर निघालो होतो. मग गाडीच्या पोटापाण्याचं सुद्धा काहीतरी बघितलं पाहिजे, बरोबर ना? गाडीमध्ये पेट्रोल भरलं आणि आम्ही तसंच पुढे निघालो. आता आम्ही निघालो होतो मुंबई बेंगलोर हायवेनी. हे लोकेशन बऱ्याच जणांना माहित असेल, ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी. हाच तो नवले ब्रिज आहे आणि नवले ब्रिज मध्ये तुम्ही कधी जा, एनी टाइम 24 तास इथे ट्रॅफिक असतं म्हणजे असतंच. तर नवले ब्रिज पासून आम्ही पुढे निघालो आणि मला जायचं होतं एका भांड्याच्या दुकानामध्ये. तर मला काही भांडी घ्यायची होती म्हणून आम्ही गेलो होतो. तर तिथं सुद्धा मी थोडी खरेदी केली. त्याच्यानंतर सर्वज्ञाला ड्रेस घेतला आणि मग त्याच्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो. पण मंदिरामध्ये गेलेलं काही शूट घ्यायचं माझ्या लक्षात नाही, ते विसरून गेलं. मंदिरामधून घरी आलो. आता घरी आल्यानंतर आमच्या मॅडमचं म्हणणं असं होतं की नवीन आणलेला ड्रेस मला लगेच घालायचा. तो ड्रेस ऍक्च्युली तिच्या फोटोशूटसाठी आम्ही आणला होता. फोटोशूटचा ब्लॉग सुद्धा तुम्हाला नेक्स्ट बघायला मिळेलच. तर तिचं म्हणणं होतं की बाबा मला ड्रेस घाला आणि जोपर्यंत ड्रेस घातला नाही तोपर्यंत ती काय अजिबात शांत बसणार नाही. आणि बाबा सांगत होते की आज नको उद्या घालू म्हणून. आता मामीनं काय शॉपिंग केली हे आमचा दादा उघडून बघत होता. म्हणजे मी डेलीच्या जेवणासाठी जी छोटी ताटं असतात ना, तर ती माझ्याकडे थोडी होती. म्हणून मी ती ताटं आणली आणि असे छोट्या साईजचे डब्बे माझ्याकडे नव्हते, की ज्याच्यामध्ये 2-3 किलो सामान बसेल एवढे. मोठे डबे खूप आहेत माझ्याकडे पण छोटे नव्हते. म्हणून मी छोटे 4 डबे आणि रोजच्या जेवणासाठीची 6 ताटं अशी स्टेनलेस स्टीलची भांडी घेऊन आली होती. तर दादा छान सगळं काही बघत होता. त्याच्यानंतर मग मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. चहा पाणी झालं होतं आमचं. मग मी स्वयंपाकाला लागले. दादाचा शनिवार होता त्यामुळे आमच्याकडे आज चपाती होती आणि बाहेर फिरल्यामुळे खूप कंटाळा आला होता. त्याच्यामुळे नंतरचं जे काही होतं ते मी अजिबात शूट केलं नाही. भेटूया आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला आमचे फॅमिली ब्लॉग आवडत असेल तर असेच कनेक्ट राहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करून जावा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.